कृपावंत आवाज द्या तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माया 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 बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा घ्यावया कर अवतार तुम्हा घ्यावया कर कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा घ्यावया अवतार तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बोला तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा घ्यावया कर अवतार तुम्हा घ्यावया कर कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा घ्यावया कर अवतार तुम्हा घ्यावया कर जन जड जीव रे उद्धरावे जन जड जीव जड जीव
संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा घ्यावया कारुण उद्धरावी जन जडजीव वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाची अवतार तुम्हा घ्यावया कारुण उद्धरावी जन जडजीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन अवतार तुम्हा घ्यावया कारुण उद्धरावी जन जडजी विठ्ठल विठ्ठल समचरणं सरोजं सान्ध्रनीलाम्बुदाभं जघनविहितपानिं मण्डनं मण्डना तरुणतुलसीमालां गन्धरं गञ्जनेत्रं सदवदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा घ्यावया कारुण उद्धरावी जन जडजीव श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय संत महात्म्यांचा महिमा प्रतिपादित करतात. संत महात्म्यांचं कार्य ते अवताराला येऊन त्यांनी काय केलं हे महाराज या ठिकाणी वर्णित करतात की तुम्ही संत माय बाप कृपावंत. की महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांनी संतांना माय बापाची उपमा दिली. त्यांना माय बाप असं म्हटलं. कृपावंत हे विशेषण तुकोबाराय संतांना लावतात की तुमचा महिमा तुमची कीर्ती मी काय वर्णन करू. कायमी पतित कीर्तिवाणू. कारण संतांचं कार्य अलौकिक अशा प्रकारचं आहे. कशा करता संत अवताराला येतात. अवतार तुम्हा घ्यावया कारुण उद्धरावी जन जडजीव. की संसारातील अज्ञानी लोक मायेने ममतेने बांधले गेलेले असे जे जडजीव आहेत त्यांचा उद्धार करण्याकरता. आणि पुढं महाराज वर्णन करतात की एवढं महत्वाचं कार्य करून संत काय करतात. एवढं महत्वाचं कार्य त्यांनी केलं. जडजीवांचा उद्धार ते करतात. पण कशाच्या रूपानं करतात. साधन काय वापरतात तर भगवन नामाच्या रूपानं. वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाची. की संत समाजाला सुख देतात. भक्ती भाव जागृत करतात. धर्म जागृती करतात. आणि संप्रदायाचा जो कुळाचार जो आचार धर्म म्हणजे काय त्या भगवंताचं नाम त्याचा प्रचार आणि प्रसार ते करून ते वाढवतात. म्हणून अशा संत महात्म्यांना महाराजांनी दृष्टांताने त्यांचं वर्णन केलं की तुम्ही संत कसे आहात तर चंदनासारखे आहेत.
चंदनाच्या अंगी जे गुण असतात ते गुण संतांच्या ठिकाणी आहेत. म्हणजे काय तर आपण जर अस्सल चंदन बघितलं, अस्सल बर का, मलयागिरी चंदन, बावनगिरी, तर त्याच्यामध्ये असे गुण असतात की ते स्वतः तर सुगंधित असतं, पण स्वतः बरोबर ते आपला सुगंध इतर शेजारच्या अन्य साधारण वृक्षांना, कसलेही वृक्ष असू त्यांना प्रदान करतं, आपला सुगंध त्यांना देतं, म्हणजे त्यांना आपल्यासारखं बनवतं. अजून काय गुण आहे तर चंदनाचं खोड सुगंधित असतं. जो त्या चंदनाचं झाड तोडायला आलाय, चंदन बघत नाही तो कशासाठी आलाय, कशा करता आलाय, त्या तोडणाऱ्याला सुद्धा म्हणजे स्वतः आला कष्ट देणाऱ्याला सुद्धा सुख देतो. हा दुसरा गुण. आणि चंदनाचं झाड जर आपण बघितलं असेल तर मुळापासून शेंड्यापर्यंत अस्सल चंदन घमघमीत सुवास देत. त्याप्रमाणे संत महात्म्यांच्या अंगी पायाच्या नखापासून डोक्याच्या केसाच्या आगरापर्यंत गुण भरलेले, त्यांच्या ठिकाणी अवगुण शोधून सुद्धा सापडणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन. असो, आज तुमच्या पुढे येणार होतं श्रीखंड पुरी, पण आता ही भाजी भाकरी आलेली आहे. हा, तीच गोड मानून घ्या. विठाला असो, आपल्या नियोजित वेळेतली आपली सेवा आपल्याला संत महात्म्यांच्या चरणी अर्पण करायची आहे. श्री संताची माथा चरणावरी, माथा चरणावरी मौजे दहीफळी सांप्रदायिक अशा प्रकारचं गाव, परंपरा असणार धोंडोपंत दादांच्या फळावरच. मी मागाशी म्हणण्याचं कारण असं की ही सेवा श्री गुरु नानांची, पण काही अडचणींमुळे त्यांना येता आलं नाही, त्यामुळे त्यांनी मला सांगितलं. म्हणलं असो, परंपरेचं गाव आहे, जातो म्हटलं. सांगायचं एवढंच आहे की धोंडोपंत दादांच्या फळावरचं गाव म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येत भजन. हा, भजन म्हणजे प्राण आहे संप्रदाय. तुका म्हणे येते भजन प्रमाण. आणि धोंडोपंत दादांच्या फळावरचं गाव म्हटल्यावर भजनाशिवाय दुसरं काहीच नाही. फळाला नावच आहे का नाही, भजनी सांप्रदायिक भजनी फळ. असो, आपल्या नियोजित वेळेत
आपली सेवा आपल्याला संत महात्म्यांच्या चरणी अर्पण करायची. कारण हे 4थं वर्ष आहे उत्सवाचं, सप्ताहाचं, नाम सोहळ्याचं. आणि यंदा तर चांगला योग आलेला आहे. कारण माघ शुद्ध पंचमी, तुकोबाराचा जन्मदिन, गणेश जयंती, त्याचबरोबर ज्ञानोबरायांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव आहे, जन्मवर्ष आहे. आणि नामदेवरायांचा षष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सवी समाधी सोहळा या वर्षी. असा त्रिवेणी संगम आहे, त्यामुळं विशेष आहे. आणि माझं भाग्य आहे इथं येता आलं. असो, विठाला तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवाणू, अवतार तुम्हा घ्यावया करुण, उद्धरावी जन जड जीव. महाराजांनी या ठिकाणी संत महात्म्यांचा महिमा प्रतिपादित केला. त्यांचं कार्य महाराज सांगतात, ते कशा करता अवतार घेतात. पण प्रथम चरणात महाराजांनी संतांचं वर्णन करताना त्यांना मायबापाची उपमा दिली आणि त्यांना कृपावंत हे विशेषण महाराजांनी लावलं. तुम्ही संत माय बाप कृपावंत, त्यांना माय बाप म्हटलं, कृपावंत असं म्हटलं. पण पहिला प्रश्न असा पडतो की संत म्हणजे कोण? महाराजांनी संतांना मायबापाची उपमा दिलेली आहे, त्यांना कृपावंत म्हटलेलं आहे, त्यांचं कार्य या अभंगात विशद केलेलं आहे. पण पहिला प्रश्न असा पडला पाहिजे की संत म्हणायचं कुणाला? कारण आजचा काळ परीक्षा बघणार आहे. मग खरे संत कोण आहेत? कुणाला संत म्हणायचं? तर संत हा शब्द जर आपण पाहिला तर त्यामध्ये सत हा धातू आहे, ज्याचा संस्कृतमध्ये अर्थ होतो साधू, सज्जन, धर्म अशा प्रकारचे अर्थ होतात. त्या सतच बहुवचनीय रूप संत हे आहे. मग संत कुणाला म्हणायचं? कुणाला म्हणायचं? कसे असतात तो संत? आपण म्हणतो संतांसारखा आहे, सज्जन आहे, हा साधू आहे. म्हणजे काय? तर तो कसा असतो? अहिंसक असतो, हिंसा करत नाही, सत्य बोलतो, खोटं कधी बोलत नाही, क्रोध त्याच्या ठिकाणी येत नाही, काम त्याच्या ठिकाणी नसतो, शांत संयमी अशा प्रकारचा वैराग्य, धडधडीत वैराग्य, कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नसणारा, जो लोकांचं हित चिंतन करतो, अहित चिंतत नाही. हे सगळं वर्णन जे केलं ना, हे सगळं वर्णन दैवी संपत्तीने युक्त पुरुषाचं आहे. आणि हे वर्णन स्वतः भगवंताने 16व्या अध्यायात केलेलं आहे आणि अर्जुनाला सांगितलंय. अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलोलुप्तम मार्दवम ह्रीरचापलम तेज क्षमा धृती शौच मदरुहो नातिमानिता भवंती संपदम दैवीम अभिजातस्य भारत. अर्जुना, ही सगळे गुण ज्याच्यात आहेत तो दैवी संपत्तीने युक्त पुरुष आहे. मग तसा कोण असेल तर ते संत महात्मे आहेत. पण तुकोबारायांनी अगदी सोपं केलं बरं का. तुकोबारायांनी सोप्या शब्दात सांगितलं कुणाला म्हणायचं संत. संत कुणाला म्हणायचं? एकाच अभंगाच्या प्रमाणात महाराजांनी सांगून टाकलं की तुका म्हणे संतपणा याचे नाव, जरी होय जीव सकळांचा. सगळ्यांच्या ठिकाणी भगवंताची प्रतिमा, भगवत रूप असा बघणारा तो संत आहे. भूती भगवत भाव मात्रा सहित जीव, अद्वैती तो ठाव निरंजन एकलाय. एक तर भगवंत बघायचं किंवा स्वतःची प्रतिमा बघायची, त्यांना संत म्हणतात. नाहीतर
समाजामध्ये आहेत का नाही? संतपणा मिरवणारे. फार मोठा अभंग रचना आहे महाराजांची त्याच्यावर बरं का. हा, कवित्व केलं म्हणजे अभंग रचना केली, कवित्व केलं म्हणून संत झाला का? नाही. अथवा संतांच्या घराण्यात जन्म झाला, संतांचं रक्त आहे अंगात म्हणून संत झालं का? नाही. त्याला संत म्हणता येत नाही. मग कोणाला म्हणायचं संत? तर ज्याने जगाचा घाव सोसला आणि लोकांचं कल्याण तो करतो त्याला संत म्हणायचं. तुका म्हणे तोची संत, सोसी जगाची आघात, सोसी जगाची आघात, सोसी जगाची आघात. तुका म्हणे तोची संत, सोसी जगाची आघात, सोसी जगाची आघात, सोसी जगाची आघात. तुका म्हणे तोची संत, सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात. तुका म्हणे तोची संत, सोसी जगाची आघात, सोसी जगाची आघात, सोसी जगाची आघात. कोणाला म्हणायचं संत? तुका म्हणे तोची संत, सोसी जगाचे आघात. हा, जो जगाचा घाव सोसतो पण असा घाव सोसून जगाचंच कल्याण जो करायला पाहतो त्याला संत म्हणतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कर्तविधी परोपकारी, देह कर्तविधी परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कर्तविधी परोपकारी, देह कर्तविधी परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी, देह कष्टविधी परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी, देह कष्टविधी परोपकारी. त्यांना संत म्हणायचं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी, त्याला संत म्हणायचं. नाहीतर असंत लक्षण, भूतांचा मत्सर, मनासी निष्ठुर अतिवादी. हा, माझ्यापेक्षा हुशार आहे म्हणून द्वेष करायचा, माझ्यापेक्षा श्रीमंत आहे म्हणून द्वेष करायचा, असल्यांना संत म्हणता येते का? हा हा, असंत लक्षण, भूतांचा मत्सर, मत्सर जो करतो इतरांचा त्याला असंत म्हटलं महाराजांनी. असंत फार मोठे अभंग आहेत हा महाराजांचे. कशी कशी लोक आहेत, काय काय कशी वागतात, आपला तो विषय नाही. असो, संतांचं वर्णन आपल्याला करायचंय तर संत परोपकारी असतात. किती परोपकार करतात? तर आपल्या स्वतःच्या शरीराची ती पर्वा सुद्धा करत नाहीत, पण दुसऱ्याचं कल्याण कसं होईल ते पाहतात. आपुली ममता नाही देही, आपुली ममता नाही देही, आपुली ममता नाही
संतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. इतरांचं कल्याण ते करता, स्वतःच्या शरीराकडे ते धुंकून सुद्धा बघत नाहीत. अशांना संत म्हणतात. आणि अशा संतांचं वर्णन महाराजांनी इथं केलं. त्यांना मायबाप म्हटलं. तुम्ही संत माय बाप कृपावंत. मायबाप म्हटलं. मायबाप म्हणजे आई वडील. आता व्यवहारातलं धोरण बघितलं, तुम्हा आम्हाला मायबाप असतात. असतात का नाही? असतात. त्याशिवाय आपण जन्माला येऊ का? नाही. मायबाप असतात. तुम्हाला आम्हाला जन्माला घालतात, सांभाळ करतात, लहानाचं मोठं करतात. कशा करता? कशा करता? त्यांचा लोभ आहे त्याच्या पाठीमाग. काय लोभ आहे? की आपण म्हातारे झालो, मग म्हातारं झाल्यावर काय होतं? एक एक अवयव काम करेनासे होतात, निकामी होत जातात. मग सांभाळ कोणीतरी करायला पाहिजे का नाही आपला? अथवा एखादा व्याधी जडली, त्या व्याधीमध्ये पथ्य अपथ्य कळत नाही, वय झाल्यानंतर काय कळत नाही, त्यावेळेस खाऊ पिऊ घालायला पाहिजे का नाही कोणी? मग त्यासाठी सोय करावी म्हणून ते तुम्हा आमचा आपल्याला जन्माला घालून तुम्हा आम्हाला वाढवता. म्हणजे त्यांचा लोभ आहे त्याच्या पाठीमाग. मी नाही सांगत, संतांनी सांगितलं. माय बापे सांभाळती, लोभा कारणे पाळीती. त्यांचा त्या पाठीमाग लोभ आहे. लहान मुलाला आई खाऊ पिऊ घालते, लाड करते, आणि ऐकलं नाही की काय करते? मार देते. मनासारिके न होता, बाळकासी मारी माता. तुका म्हणे सांगू किती, बाप लेकासी मारिती. म्हणजे सांभाळ तर करतात, पण आपल्याला वेळोवेळा बुकलून काढतात, म्हणजे मार देतात, म्हणजे कष्ट देतात. अशा प्रकारचे व्यावहारिक आईबाप. आपल्या लौकिक आईबापाला आपलं खरं हित माहीत नसतं. आपलं खरं हित कशामध्ये? ते फक्त त्यांचा विचार करतात की आपला कसा हा सांभाळ करेल मोठं झाल्यावर. म्हणून महाराजांनी या ठिकाणी संतांना जी मायबापाची उपमा दिली ती उगाच नाही, की आपलं खरं हित संतांशिवाय कोणी पाहू शकत नाही. आपले लौकिक आईबाप आपलं हित त्यांना कळतच नाही. हित नाही ठावे जननी जनका. मग काय करतात? दाविला लौकिकाचारती. ही लौकिकाचे व्यवहार शिकवतात. ह्या जगामध्ये जगायचं कसं, म्हणजे पोटा पाण्याची सोय कशी करायची, कसं जगायचं, व्यवहारातले काय, कसं जगायचं, कसं वागायचं, हे बघ सांगतात बघा. तो अभ्यास करतो, तुझ्यापेक्षा हुशार आहे, तू बघ त्याच्याकडं. तू जर अभ्यास केला नाही, तू तर धर अशील, सगळे नावं ठेवतील आणि तो साहेब बनेल. अशी शिकवण देतात. लौकिकाचे व्यवहार शिकवतात. सांगितलं, बाळू आषाढीला वारीला जा बर का. आता एखाद्याला वाटेल, वा काय आई बाप आहेत चांगले, वारीला पाठवतात, वारीला पाठवतो, वा वा वा, चांगले चांगले. गेला बाळू वारीला, गावातल्या वारकऱ्यांसोबत दिलं पाठवून, जा वारीला. गेला, आई बापांना बरं वाटलं, आता वारीला गेलाय म्हणजे जरा चांगल्या संगतीत राहिला म्हणजे हे होईल. पण बातमी बघू लागली टीव्हीला की आषाढीला रेकॉर्ड ब्रेक गर्दी. आता काळजी वाटू लागली. आपला बाळू एकुलता एक पाठवलंय वारीला आणि गर्दी एवढी मोठी आहे आणि रांग गेली म्हणे कुठं त्या गोपाळपूरच्या पुढं. दर्शनाला 36 40 तास लागतात. आई बापांना काळजी वाटू लागली. एकादशीचा दिवस, राहुल नाही फोन केला, बाळू बराच ना बाबा? अरे आम्ही पाहिलं टीव्हीला, फार गर्दी आहे, चेंगराचेंगरीची शक्यता आहे. काळजी वाटू लागली आणि सांगितलं, तू कुठं आहेस बाबा? आहे मी. त्याने सांगितलं, मी रूमवर आहे,
लांब आहे मंदिरापासून. हे बघ सांगू लागले हे बघ, दर्शन झालं नाही झालं नाही गेला तरी चालेल. आणि हे बघ एकादशी आहे, तुला उपवासाची सवय नाही, खायला काय मिळते का बघ, नाही तर भाजी भाकर खा. वारीला पाठवलं आणि सगळं विरुद्ध आचार सांगू लागले. ह्याला खरं मायबाप म्हणायचं का? हा काय म्हणतात संत, काय तुझा जीव जातो एका दिसे, फराळासे आमिषे धनिगेशी. मग खरं हित कोण बघतं आपलं? संत महात्मेच बघतात. म्हणून तर महाराजांनी म्हटलं, हित नाही ठावे जननी जनका, लौकिकाचे व्यवहार शिकवतात. मग खरं हित कोण बघतं? तर संत. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. पण एखादा म्हटलाच बर का, एखादा म्हटलाच, अहो आम्ही बघतो समाजामध्ये काय बघतो, आमचे आईबाप, आम्हाला आईबाप आहे, पण काही जणांना आईबापच नाहीत, काही जणांना आईबापच नाहीत. जन्मल्या लेकराला टाकलं कुठं तर कचऱ्या कोंडीत गेले, बाळाला त्या लेकराला अनाथ आश्रमात सोडून निघून गेले. त्यांच्यापेक्षा आमचं तर बरं आहे, कशी का असं ना आम्हाला आईबाप तर आहेत. हा कशी का असं ना आम्हाला मायबाप तर आहे. त्यासाठी महाराजांनी दृष्टांत दिला बरं का. काय दृष्टांत देतात महाराज? तुम्हाला मायबाप आहेत बर, महाराजांनी दृष्टांताने सांगितले. ते मायबाप कसे तो, एखाद्याला जबर गुन्ह्याच्या आरोपाखाली सुळावर चढवायची शिक्षा झाली, पूर्वीच्या काळी होती. असं धारधार एक प्रकारचं असं टोकदार असायचं सुळ, आणि त्याच्यावर वरून टाकलं जायचं. शिक्षा झाली. आता शिक्षा झाली आहे, उद्या सकाळी सुळावर चढवलं जाणार आहे, आपण गतप्राण होणार आहे, मरणार आहे. ज्याला शिक्षा झाली तो चिंताक्रांत झाला, रडू लागला, रडत बसायचा. अन्न दिला अन्न खाईना, पाणी प्यायना. एकाला दया आली, तू गेला त्या विचारे, बाबा तुला उद्या सुळावर चढवलं जाणार आहे, पण एक आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे. तू म्हणला, अरे काय म्हणतो, काय काय सांग. तुला उद्या सुळावर चढवलं जाणार असलं तरी तो सूळ उद्याचा सामान्य नाही, मग चंदनाचा आहे. त्याने विचार केला, हा म्हणतो आनंदाची बातमी आणि मला सांगतोय सूळ चंदनाचा आहे. सूळ चंदनाचा असो किंवा कसला असो, मला चढवलं जाणार आहे म्हणजे मी मरणारच आहे. चंदनाचा सूळ जरी असला तो प्राणच घेणार आहे. अथवा एखाद्याला अटक झाली बरं का, पोलिसांनी अटक केली आणि बेड्या घातल्या, पण कसल्या घातल्या? हा सोन्याच्या, शुद्ध सोन्याच्या. काय भाव आहे सध्या, जाऊ द्या. हा आता सोन्याच्या बेड्या घातल्या, त्यानं त्याला आनंद होणार आहे का? अहो तो बंधनातच असणार आहे, सोन्याचे असू नाही तर लोखंडाचे असू. त्याप्रमाणे मायबाप आहेत, पण तुमचं जर ते हित पाहणारे नसतील अथवा वाईट विचारांचे असतील तर त्याचा काहीही उपयोग नाही. चंदनाचा सूळ, सोनियाची बेडी, सुखनेदी फोडी प्राणनाशी. चंदनाचा सूळ असला तरी प्राणच घेणार आहे, सोन्याची बेडी असली तरी दुःखच देणार आहे, बंधनातच ठेवणार आहे. त्याप्रमाणे माय बाप जरी सर्पी नकी बोका, तरी त्यांच्या सुखा न पवे बाळा. बघा काय शब्द आहे संतांचे, रोखठोक अशा प्रकारचं बोलणं. असे जर वाईट विचारांचे मायबाप असतील तर त्याचा काय उपयोग? काही उपयोग नाही. तरी तुम्ही एखादा म्हणलाच नाही हो महाराज तसं नाही, आमचे आईबाप खरेच चांगले हो, आमचं चांगलं हित पाहतात, आम्हाला चांगल्या गोष्टी शिकवतात. पण महाराज इथं सुद्धा म्हणतात ते कुणापुरतं मर्यादित आहे? तुमच्यापुरतं, तुमच्या घरापुरतं. शेजारच्या लेकराचं त्यांना काय आहे का? देणं नाही घेणं नाही. आपल्याकडं म्हण आहे, आपलं ते लेकरून दुसऱ्याचं, हा ते तुमच्या पुरतं, पण दुसऱ्याच्या लेकराचं. हा पण संत कसे आहेत?
उगच मायबाप तुकोबारांनी म्हटलं नाही, जे प्रेम स्वतःच्या लेकरावर करतात तेच दुसऱ्यांच्या लेकरावर नव्हे त्याच्यापेक्षा जास्त इतरांच्या लेकराचं हित संत महात्मे पाहतात बर का. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दास, तेची दासा आणि दासी, तेची दासा आणि दासी. दया करणे तेची दासा आणि दासी, तेची दासा आणि दासी, तेची दासा आणि दासी. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तेची दासा आणि दासी, तेची दासा आणि दासी. दया करणे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तेची दासा आणि दासी, तेची दासा आणि दासी. आपल्या लेकरावर जे प्रेम करतात त्याच्यापेक्षा जास्त इतरांच्या करतात. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. म्हणून आपलं खरं हित कोण बघत असेल तर ते संत महात्मेच बघतात. आपले लौकिक आईबाप आपले हित पाहू शकत नाही. अहो पुराणांतरी झालेले मोठे मोठे ऐश्वर्य संपन्न राज्य घराण्यातील आईबापांना त्यांच्या मुलाचं हित कळालं नाही तर आपल्यासारख्या सामान्य आईबापांची काय. हिरण्यकश्यपू बापच होता. भक्तराज जन्माला आला पोटी. भगवत भक्त प्रल्हाद आवडलं नाही. देवाचं नाव घेऊ नको म्हणून सांगू लागला. नवे त्याला मारायचे प्रयत्न केले प्रल्हादाला. केले का नाही. तसा बाप काय कामाचा. आणि आई कैकेयी सारखी. भगवान श्रीरामांना वनवासाला पाठव, लक्ष्मणाला वनवासाला पाठव. तिच्यामुळं कैकेयीमुळे तिचा सख्खा पुत्र भरताला सुद्धा किती कष्ट झाले. आपले ज्येष्ठ बंधुराज गेलेत म्हटल्यावर भरताने सुद्धा राज्य उपभोगलं नाही. तो सुद्धा विरक्त झाला. मग अशी आई काय कामाची. हा मग कुणासारखा असावा बाप. आई कुणासारखी असावी. मदालसी सारखी. जन्मल्या आपल्या बाळाला उपदेश करणार की अरे बाळा तू जन्माला आलायस खरा. आपल्या आई बापाच्या पोटी दुर्लभ असा जन्माला आलायस खरा. पण हा फार वाईट आहे बर का. हा कलियुग, हा काळ वाईट आहे. आई बाप फार मोठी अपेक्षा ठेवून लहानाचं मोठं करतात. प्रेम करतात. माझं तुला म्हणतील. तूही ममत्म भावने त्यांना माझं म्हणशील. पण हे लक्षात ठेव, जन्माला आला की मरावं लागतं. मेला जन्माला यावं लागतं. पुन्हा जन्माला आला मारावं लागतं. हा जन्म मरणाचा फेरा कठीण आहे. त्यातून कसं बाहेर पडायचं ते तू पहा. त्यामुळे त्या भगवंताला शरण जा. उपजोणी दुर्लभुरे माय बाप झालासी. वाढविती थोराशा थोर कष्टी सायासी. माझे म्हणून या झनिवाया भुलासी. होणार जाणारे तुझान नको गुंफो भवपासी. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. वरी चर्म घातली रे कर्म कीटकांता चांदा. रव दुर्गंधे अमंगळतीचा बाधा. स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. असा उपदेश करणारी आई असावी. आणि बाप व्यासांसारखा भगवत भक्त पुटी जन्माला आला. ब्रह्मज्ञानी पुत्र जन्माला आला. कोण. शुकाचार्य. ब्रह्मज्ञानी आहे. जन्मल्या 12 वर्षाची मूर्ती आहे. ब्रह्मज्ञान अशा प्रकारच्या शुकाचार्यांना. दिव्य अशा प्रकारचं ज्ञान आहे. पण व्यासांना आनंद झाला नाही. का आनंद झाला नाही. माझा मुलगा शुक ब्रह्मज्ञानी आहे, ज्ञानी आहे, पण त्याच्या ठिकाणी अहंकार आहे. ह्याचं वाईट व्यासांना वाटू लागलं. आणि त्याला यातून बाहेर काढला पाहिजे म्हणून जनकाकडे पाठवलं आणि शुकाचार्यांचा अहंकार घालवला. म्हणजे काय. असा बाप असावा. नाहीतर पुत्र झाला चोर, माय बापा हर्ष थोर. लौकिक आता काय सांगायचं. मुलगा चोर झाला, मग
गावात पेढे वाटू लागली. घ्या घ्या पेढे घ्या. का? मुलगा चोर झाला हो आमचा. लोक म्हणले अहो मुलगा चोर झाला आणि पेढे वाटता. हो 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 मग काय वाटतं का तुम्हाला? मग ते सांगू लागले अहो काय सांगायचं, घरात 18 विश्व दारिद्र्य, खायला म्हणून काय नाही, पैसा अडका माहित नाही, सोनं चांदी दिसायला कसं आहे माहित नाही, पण मुलगा चोर झाला सगळं आयतं घरात येतं. मुलगा चोर झाल्यामुळं सगळं आयतं घरात येतं. अशा प्रकारे घर भरलं जातं. पुत्र झाला चोर, माय बापा हर्ष थोर. का? आयते अपहार आणोनिया भरी घर. मग आयतं आणून भरायला लागला हो. हे असे आई बाप. महाराज म्हणतात अशानं उभयताना नरकात जावं लागतं. मानिनी निश्चिंती नरका जावया उभयती. अशी लौकिक. म्हणून महाराजांनी इथं संतांना का मायबापाची उपमा दिली की खरं मायबाप आपले कोण असतील तर ते संत आहेत. आणि आपण प्रमाण सुद्धा आहेत ना. लेकुराचे हित वाहे माऊलीचे हा वाहे माऊलीचे वाहे काय वर्णन केलं? करी लाभावीन प्रीती. कुठलाही लाभ बघत नाही संत महात्मे, लाभावीन अशा प्रकारची. म्हणून खरे मायबाप ते आहे. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानो. माय बापाची उपमा दिलीस त्याप्रमाणे कृपावंत हे विशेषण अशा प्रकारे संतांना तुकोबारांनी दिलेलं आहे. काय कृपा करतात ते सविस्तर विषय आहे, पण थोडक्यात जर आपण बघितलं तर सगळ्या संतांनी संत महात्म्यांचं वर्णन कृपावंत केलेलं आहे. सगळ्या संतांनी मायबाप केलेला आहे. नाथराय वर्णन करतात. काय सांगायचं त्या मायबापांची कृपा. मी भ्रमिष्ट झालतो नाथराय म्हणतात. माझ्या ठिकाणी भ्रम निर्माण झालता, पण त्या संत महात्म्यांची काय कृपा आहे, किती कृपावंत आहे. माझ्या मस्तकावर हात ठेवून माझ्या भ्रमाचा नायनाट अशा प्रकारचा त्यांनी केला. साधू संत मायबाप जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहीर. तीही केले कृपादान मस्तकी ठेविला कर. माया मोह निरसली शुद्ध झाले कलेवर, मला शुद्धीवर आणलं अशी कृपा केली. ज्ञानोबराय वर्णन करतात. काय त्या साधू संत मायबापांची कृपा ज्ञानोबराय सांगतात. काय केलं त्यांनी? त्यांची कृपा अशी आहे की मला त्यांनी पंढरीच्या यात्रेला नेलं, चंद्रभागेचं स्नान घडवलं, भक्तराज पुंडलिकाची माझी भेट घडवून त्या विटेवर उभा असणाऱ्या त्या परमात्म्याची माझी भेट घडवून अशा प्रकारे सगळ्यात आधी अंत असणारा तो परमात्म्याची माझी भेट घडवली अशी कृपा ज्ञानोबराय वर्णन करतात. साधू संत माय बाप घातले अंजन
पीठ डोळा घातले अंजन. अशा प्रकारे सगळं करून शेवटी त्या वैकुंठाचं मूळ असणारा तो विटेवर उभा परमात्म्याची माझी भेट घडवून माझ्या डोळ्यात अंजन घातलं. म्हणजे काय? काजळ घातलं. हा, पडलं का काजळ डोळ्यात? दिसू लागलं का स्पष्ट? अशा प्रकारे ज्ञानोबरांनी सांगितलं. तुकोबराय सुद्धा वर्णन करतात. काय कृपा हो त्या संतांची. पत्रिकेच्या प्रकरणामध्ये बरं का आपण, त्यांची कृपा अशी आहे की त्या साधू संतांनी मला धरलं आणि त्या भगवंताच्या पायावरून नेऊन ठेवलं. पुढे आले कृपापंत मायबाप साधू संत, तुका आळंगीला बाही ठेविला विठोबाचे पायी. असं महाराजांनी वर्णन. म्हणजे सगळ्या संतांनी संत महात्म्यांचं वर्णन कसं केलं? मायबाप केलं, कृपावंत केलं. एवढी कृपा माझ्यावर केली की मी जी अभंग रचना केली, तुकोबाराय म्हणतात हे संतांच्या कृपे नाही बरं का. अशी कृपा आजीचे मज तुम्ही कृपा दान. आजीचे मज तुम्ही कृपा दान. आजीचे मज तुम्ही कृपा दान. काय कृपादान केलं? काय दिलं? आजीचे हे मद तुम्ही कृपादान दिले संत जन माय बापे. आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्म. त्यांच्या कृपेमुळे माझ्या मुखाला अमृत वचन आली. असं तुकोबारायांनी वर्णन केलं. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवान. की तुकोबाराय म्हणतात मी तुमची कीर्ती काय वर्णन करू? मी काय अशा प्रकारे तुमचं कीर्तीचं वर्णन करू की तुमची कीर्ती साक्षात 4 वेद 18 पुराण 6 शास्त्रांनी वर्णन करावं. स्वतः भगवंताने संतांचं स्तुती करावी तर मी काय करावं? संतांचं वर्णन कोणी करून चालत नाही बरं का. जर तुकोबारायांसारखे म्हणत असतील मी काय वर्णन करू? काय मी पतित कीर्तिवाणू. कारण संतांचं वर्णन करायचं म्हटलं तर एकच प्रमाण देतो ज्ञानोबरायांचं नाथरायांचं की त्यांची कीर्ती त्यांचा महिमा तुम्ही कितीही शब्द वापरा किंवा काही करा त्या साधूंचं संतांचा महिमान कळत नाही. एक वेळ नाथराय दृष्टांतानं सांगतात वाऱ्याला पांघरून घालता येईल, हा आभाळावर चालता येईल, भूत भविष्य वर्तमानाचं ज्ञान प्राप्त होईल, पण त्या संतांचं साधूंचं महिमान कळणार नाही. पावना घालवेल पालान पायी चालवेल गगन भूत भविष्य कळो येईल वर्तमान परी त्या साधूचे नकळे महिमान. हा कळणार नाही. कितीही स्तुती करा, कितीही स्तुती, आपले शब्द कमी पडतील, पण त्या संतांचा महिमा वर्णन करता येत नाही. असा त्यांची कीर्ती आहे. म्हणून महाराज म्हणतात ऐसा संताचा महिमा झाली बोलाया झाली बोलाया झाली बोलाया ऐसा संताचा महिमा झाली बोलाया त्यांचा महिमा असा आहे की बोलायची सीमा शब्द अपुरे पडतात. सीमा म्हणजे हद्द संपली हो, त्याच्या पुढे काहीच नाही. अहो मग वर्णन करतायत, मग काय केलं पाहिजे? त्यांच्या कृपेतून उत्तीर्ण काहीतरी केलं पाहिजे का? केलं पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला काहीतरी करायचंय का? मग संतांनी सोपा उपाय सांगितला.
तुम्हाला संत महात्म्यांची कीर्ती वर्णन करायची, त्यांच्या कृपादानातून उत्तीर्ण व्हायचं, एकच करा, त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत घाला. या लागी आता स्तुती सांडोणी निवांता, उगाच चरणी ठेविजे माथा. हेची भली आपल्या हातात तेवढंच उरत, काही नाही. जाऊन लोटांगण संतांपुढे घालायचं, काहीच करायचं नाही, स्तुती करायची नाही, काही करायचं नाही. फक्त त्यांच्या पायांचा आधार घ्यायचा. असा जर आधार घेतला तर आपण दुःखातून तरुण जाऊ. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे आहे का नाही प्रमाण. हा, आणि महाराजांनी तेच सांगितलं, काय करू नका, संतांच्या चरणावर लोटांगण घाला. काय वानू आता न पुरे वाणी, काय वानू आता आली का जाग, गेली का झोप, असं बरोबर आहेत ते सांगतात. काय वर्णन करायचं, काय वाणू आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. कारण त्यांनी काय कार्य केलं असेल तर पुढं महाराज वर्णन करतात. अवतार तुम्हा घ्यावया कारण, उद्धरावे जन जड जीव. काय तुमचं कार्य वर्णन करावं संत महात्मे, की तुम्ही अवतारच घेता कशा करता, तर जड जीवांचा उद्धार करण्याकरता. सामान्य जे संसारात गुरफटलेले लोक आहेत अशांना त्यातून काढून मोक्ष मार्गाला लावतात संत. एवढं महत्वाचं कार्य आहे. अवतार कोण घेतं, देव घेतो, सगळ्यांना माहित आहे. देव कुठं राहतो, वैकुंठात. संत सुद्धा वैकुंठात राहतात. आम्ही वैकुंठवासी, आहे प्रमाण पाठ सगळ्यांचं. म्हणजे देव सुद्धा अवतार घेतो आणि संत सुद्धा अवतार घेतात. कृपा देवही करतो, संतही करतात. पण देवाने केलेली कृपा आणि संतांनी केलेली कृपा ह्यामध्ये फरक आहे. देवाने घेतलेला अवतार आणि संतांनी घेतलेला अवतार यामध्ये फरक आहे. कारण देव कशा करता अवतार घेतो, यदा यदा ही धर्मस्य आहे.
येऊन काय करतो? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. साधूंचं सज्जनांचं रक्षण करतो आणि दुष्टांचा नाश करतो देव अवतार घेऊन. पण संतांचं तसं नाही. संत अवतार घेतात, धर्माची स्थापना करतात, धर्माचं रक्षण तर करतात, पण दुष्टांचा संहार करत नाही देवासारखा. मग त्यांच्यातील दुष्टपणा घालवतात, त्यांच्यातील अज्ञान घालवतात आणि त्यांना सज्ञान करून मोक्ष मार्गाला लावतात. म्हणजे देवापेक्षा अवतार श्रेष्ठ कुणाचा आहे? संतांचा अवतार श्रेष्ठ. देव पण कृपा करतो, संतही कृपा करतात, पण देवाने कृपा केली त्यात उणेपणा आहे. तो उणेपणा संतांच्यात नाही. काय उणेपणा आहे देवाच्या कृपा करण्यात? देव कृपा करतो, भागवतात वर्णन आहे. काय, कशी करतो कृपा? ये भजंती यथा देवान देवापी तथैवतान. जो देवाचं ज्या प्रकारे भजन करतो अथवा जो देवाचं नाव घेतो, देव त्याच्यावरच कृपा करतो बरं का. हा जसं सावली असते, सावली आपली, आपण जशी कपडे घातलेत, साडी घातली तर साडीची सावली, धोतर घातले धोतराची सावली. देवाची कृपा तशी, ज्याचं ज्याचं कर्म तसं फळ देव देतो. पण संतांचं तसं नाही. संतांचं तसं नाही. देव कृपा करतो, पण मी सांगितलं उणेपणा. कधी कृपा करतो? 100% देव कृपावंत आहे, नाही असं नाही. पण कृपा कधी करतो? तुका म्हणे हा तव कृपेचा सागर, नामासाठी पार पाववी. देवाचं नाव घ्यावं लागतं, त्याशिवाय देव येत नाही. मोहे धाव घाली पान्हा नाम घेता. म्हणजे काय? देवाचं नाव घ्यावं लागतं, त्याशिवाय येत नाही. हा उणेपणा संतांच्यात नाही. म्हणून तर भागवतात नाथरांनी वर्णन केलं, तैसी नव्हे तुमची बुद्धी, तुम्ही दीन दयाळ त्रिशुद्धी. संत महात्मे तुम्ही तसे नाही, तुम्ही दीन दयाळू आहात. तुम्ही बघत नाही तो मोठा आहे छोटा आहे, आचरण त्याचं चांगलं आहे वाईट आहे, कुठल्या कुळात जन्माला आला, कुठल्या घराण्यात जाती जन्माला आला, संत महात्मे बघत नाहीत. त्यासाठी उदाहरण आहेत भागवतात. प्रल्हाद उपदेशिला जेव्हा दैत्यपुत्र न म्हणसी तेव्हा. हा जो ओवी आहे, हे जे ओवे आहेत, हा संवाद आहे. वसुदेव नारद मुनीची स्तुती करतायत बरं का, की नारद मुनी तुम्ही संत महात्मे कसे आहात? प्रल्हाद बघितला नाही, दैत्य कुळात आलाय, पण त्याला भजन मार्गाला लावलं. अथवा केवळ वाट पाडा देख, भजने विनय एकाएक, महाकवी केला वाल्मिक, अमर आवश्यक वंदित त्यास. वाल्मिक ऋषी वाटपाड्या दरोडेखोर, पण संतांची कृपा झाली, नारद मुनींची कृपा झाली, वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. ही संतांची कृपा आहे. म्हणून देवापेक्षा श्रेष्ठ अवतार संतांचा आहे, देवापेक्षा बरं का. म्हणून महाराजांनी सांगितलं की असा प्रसंग आला की तुम्ही घरामध्ये आहात आणि तुम्ही देवाची पूजा करताय. काय करताय? देवाची पूजा. देवाची पूजा चालू असताना तुमच्या दारामध्ये संत आले, दारामध्ये संत आले, तर तुकोबाराय म्हणतात देवाला बाजूला करावं आणि संतांना आज घेऊन संतांची पूजा करावी. करिता देवार्चन घराले संत जन, देव सारावे परते. संत पूजावी आरती, करिता देवार्चन घराले संत जन, देव सारावे परते. संत पूजावे. म्हणजे बघा किती महत्व आहे संतांना दिलेलं आहे, की देवाला बाजूला करावं आणि संतांची पूजा करावी. एवढा अधिकार का वर संतांचा आहे? कारण ते अवतारच तेवढ्यासाठी घेतात की लोकांचं कल्याण करण्याकरता. अवतार तुम्हा घ्यावया कारण, उद्धरावे जण जड जीव. माय बाप कृपावंत, संत माय बाप कृपावंत. सगळे बोला काय वाजवा. बाप कृपावंत,
तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत संत माय बाप कृपावन तुम्ही संत माय बाप कृपावन तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमिनी पतित कीर्तिवानो कायमिनी पतित कीर्तिवान कायमिनी पतित
कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा घ्यावया कारुण उद्धराया जोन जड जीव. अशा प्रकारे तुकोबारायांनी संतांचा महिमा वर्णन केला, त्यांच्या अवताराचं प्रयोजन, त्यांचं कार्य महाराजांनी सांगितलं की ते अवतार घेतात कशा करता, तर जड जीवांचा, सामान्य लोकांचा उद्धार करण्याकरता. अनेक प्रमाण देता येईल. संसारी आसक्त माया मोहरत तापत्रय संतप्त झाली जीव, ऐशिया पतितांचा करावया उद्धार, या लागी अवतार तुमचा जगी. तीर्थावळीमध्ये माऊलींचं वर्णन ज्ञानोबरायांचं वर्णन नामदेवरायांनी केलंय का नाही? कशा करता, तर संसारात आसक्त असणाऱ्यांचा उद्धार करण्याकरता संत अवतार घेतात. आणि इथं जे आहे अवतार तुम्हा घ्यावया, बर का, आपला पाठ घ्यावया. अवतार घेतला जातो, धरला जात नाही. आणि उगाच नाही, त्याला प्रमाण सुद्धा आहे. माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या अभंगामध्ये वर्णन आहे की नामदेवराय वर्णन करतात की संत अवतार घेतात का धरतात, तर घेतात. कधी घेतात त्याचं वर्णन आहे. ज्यावेळेस पृथ्वीवर अनाचार माजतो, अज्ञानी सगळीकडे अंधकार अशा प्रकारचा पसरला जातो, त्यावेळेस संत महात्मे लोकांमध्ये ज्ञानाचा दिवा पेटवण्यासाठी अवतार घेऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी पृथ्वी तलावर येतात आणि आपलं कार्य करतात. राजे यवन भ्रष्ट झाले, ठाई ठाई दोष घडले, मग ही अवतार घेतली, कधी दोष हरावया. अवतार घेतला. अथवा अनाचार एवढा वाढला की मनुष्य सदाचरण करणा, त्याचा एवढा त्रास पृथ्वीला होऊ लागला, एवढा त्रास पृथ्वीला होऊ लागला, भार वाटू लागला. काय लोक कशी वागतात, अविचारी आहेत. त्या पृथ्वीचं भार फेडण्याकरता संत अवताराला आली. मनुष्यगण प्राणी त्यांचा भार नसाही मेदनी, मग ही अवतार घेऊनी जगतारिले कीर्तनी. अवतार घेऊन, म्हणून अवतार तुम्हा घ्यावया कारण उद्धरावे जोन जड जीव. आणि अशा प्रकारे जड जीवांचा उद्धार ते करतात. कशाच्या योगानं, तर ते महाराजांनी पुढे वर्णन केलं, ते समाजाला सुख देतात, धर्म जागृती करतात, भक्ती वाढवतात, भाव दृढ करतात. वाढविले सुख भक्ती भाव धर्म. कशाच्या योगानं, तर सुख देतात. आता कुणाला वाटतं मला दुःख व्हावं, वाटतं तुम्हाला? कुणाला वाटतं मला दुःख व्हावं? कुणालाच वाटत. मज लागी दुःख व्हावे, ऐसे कोणी भावे ना जीवे. कुणाला वाटत? सगळ्यांना सुखाची अपेक्षा आहे. ते सुख संतांनी दिलं. कशाच्या योगानं, तर त्यांनी भक्ती वाढवली, भाव दृढ केला आणि धर्मजागृती केली. पण हे जे सगळं आहे ते सगळं फक्त एका भगवान नामाच्या योगानं संतांनी केलंय बरं का. म्हणून इथं कुळाचार नाम विठोबाचे असं संतांनी तुकोबारांनी वर्णन केलं की असा हा भगवंताचं विठ्ठलाचं नाम हाच कुळाचार आहे. संप्रदायाचा आचार धर्म कुठला असेल तर विठ्ठलाचे नाम. ज्या योगानं संतांनी समाजाला सुख दिलं ते हे विठ्ठलाचं नाम. ज्या योगानं भक्ती वाढवली ते हे विठ्ठलाचं नाम. ज्याच्या योगानं भाव दृढ केला विठ्ठलाचं नाम. आणि ज्याच्या योगानं धर्म जागृती केली ते हे असं विठ्ठलाचं नाम. हा आमचा कुळधर्म आहे, आमचा निज धर्म आहे. निज धर्म हा चोखडा, निज धर्म हा चोखडा, धर्म हा चोखडा, निज धर्म हा चोखडा. उत्तर
अवताराला येऊन सामान्य जडजीवांचा उद्धार केला, पण साधन कुठलं वापरलं तर भगवंताचं नाम, भवसिंधू तारक असणार नाम संतांनी वापरलं. आणि जिथं अशा प्रकारचे संत आणि भगवंताचं नाम आहे तिथं दुःख म्हणून नाहीच, तिथं कायम आनंद आहे, कायम सुख आहे. हा, जिथं संत आणि भगवंत नाम आहे. सुखया संत समागमी हा नित्य दुणावे तुझ्या नामी, सकळ होत धन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमे तुल्लत सो म्हणूनी नाही काही. अहो काय चिंताच नाही, आनंदी आनंद अशा प्रकारचा आहे. म्हणून त्या भगवन नामाच्या योगानं संतांनी धर्मजागृती केली, भक्ती वाढवली, भाव दृढ केला आणि समाजाला सुख दिलं. आणि जिथं बर का जिथं भगवन नाम होतो तिथं कोणाची सुद्धा सत्ता नाही. हा, महाराजांनी आदेशच वर पाठवला आम्हाला. हा, महाराजांचा फरमान आहे. तिथं यम सांगतो अरे तुम्ही जाऊ नका. नाही नाही, त्या गावात नाही, त्या गावाच्या विशीला सुद्धा जाऊ नका. त्यामुळे आता इथं आपल्या दहिवळीमध्ये तुम्हाला कसली चिंता नाही. जो खरा भक्ती भाव धरून कीर्तनाला येतो, भजनाला येतो, सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो, त्याला कसलीच चिंता नाही. यम धर्म सांगे दुता तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा सदा घोष नाम, सदा घोष नामाचा. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. गावाला नाही ते शिवेला सुद्धा जाऊ नका असं यम सांगतो. हा, म्हणून काय संतांचं बघा तुम्हा आमच्यासाठी काय करून ठेवलंय. अशा प्रकारे सुलभ आणि सोपा नामासारखा मार भक्तिपंत संतांची कृपा आहे. म्हणून त्यांना मायबाप म्हटलं, म्हणून त्यांना कृपावंत म्हटलं. तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू, अवतार तुम्हा घ्यावया कारुण. उत्तरावी जोड जड जीव ज्ञानेश्वर माऊली नागराज ज्ञानेश्वर माऊली नागराज अशा प्रकारे संतांची तुम्हा मावर सामान्य लोकांवर अगणित उपकार आहेत. म्हणून त्या संतांचं वर्णन शेवट तुकोबाराय दृष्टांताने करतात की काय तुम्ही संत महात्मे कसे आहात. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. तर महाराजांनी दृष्टांताने सांगितलं की संत महात्मे तुम्ही कसे आहात म्हणा तर चंदनासारख्या. चंदनाच्या अंगी जे गुण आहेत म्हणजे काय तर चंदन मुळापासून ते पानापर्यंत अस्सल चंदन. मी सुरुवातीला सांगितलं मलयागिरी चंदन, बावनगिरी चंदन. हे अस्सल चंदन असतं ना ते विशिष्ट ठिकाणी उगवतं. सांगावं लागत नाही तर चंदनाचे झाड आहेत. कोसुदुरावरनच वासाने लक्षात येतं इथं कुठंतरी चंदन आहे. मलयागिरी अस्सल जे चंदन, आता बाजारात ते वास लावलेलं चंदन नाही बरं का, डुप्लिकेट नाही, अस्सल. बुडख्यापासून शेंड्यापर्यंत अगदी घमघमीत अस्सल. त्याप्रमाणे संत महात्म्यांचे अंगी गुण आहेत काय तर त्यांच्या संपूर्ण शरीरामध्ये शोधून सुद्धा अवगुण सापडणार नाही. संत महात्मे गुणांनी भरलेले आहेत. तुका म्हणे तैसा
सज्जनापासून पाहता उगुण मिळेच ना. हा दुसरा गुण कुठला आहे तर चंदन सुगंधित असत, सुगंधित असत. त्यामुळं तस्करी होते, लोक तोडायला जातात आणि विकतात मोठ्या भावात. पण चंदन जो तोडायला आला आहे विचार करतो का हा मला तोडायला आलेला आहे, ह्याला आता सुगंध द्यायचा नाही, ह्याला सावली द्यायची नाही, असा भेदभाव चंदनाचं झाड करत नाही. त्याप्रमाणे संत महात्म्यांना कोणी त्रास जरी दिला तरी त्याच्यावर उपकार संत महात्मे करतात. हा कोणी असू दे त्याच्यावर उपकारच, अपकार्यावरती उपकार संत करतात. हा दुसरा गुण. आणि तिसरा गुण सांगायचा झाला तर चंदन स्वतः मौलिक आहे, सुगंधित आहे. पण अस्सल चंदनाचं झाड आपल्यासारखा सुगंध आपल्या शेजारच्या बुरी बाभळी कसलंही झाड काटेरी असू द्या नाहीतर कसलंही असू द्या त्यांना आपला सुगंध प्रदान करतं. नवे नवे त्यांना स्वतः सारखं बनवतं. लोकांना नवीन माणसाला कळतच नाही चंदनाचं झाड कुठलं आणि बुरी बाभळीचं झाड कुठलं. हा चंदनाचा गुण आहे बरं का, अस्सल चंदनाचा. त्याप्रमाणे संत महात्मे स्वतः तर उद्धरून जातात, तरुण जातात, पण आपल्यासोबत इतरांना सुद्धा उद्धरून नेतात जगाच्या कल्याणा. आहे का नाही? हा अथवा किती प्रमाण द्यायची, प्रमाण किती द्यायची. आपले पदी बैसविले, हा कृपा कटाक्षी न्याहाळिले, आपुले पदी बैसविले. हा गुण. आणि शेवटचा गुण मध्ये मी सांगितलं चंदन बघत नाही की आपल्या बाजूला छोटी झाड आहेत, काटेरी झाड आहे, कसले आहेत बघत नाही, मग आपल्यासारखं त्यांना बनवतं. त्याप्रमाणे संत महात्मे तुमचं जाती बघत नाही, तुम्ही लहान आहे का मोठा बघत नाही, तर सगळ्यांचा उद्धार संत महात्मे करतात. हा चंदनाचा चौथा गुण. म्हणून त्यांना चंदनाची उपमा तुकोबारांनी दिली. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैशे तुम्ही जगी संतजन. पण असं जरी असलं तरी चंदनामध्ये फक्त चंदनाचा सुगंध एका झाडाला लागत नाही. एक अवगुण आहे बरं का तेवढा, तो त्याच्या पुढे जाऊन संत महात्मे चंदनापेक्षा मग काय, चंदनाचा वास सगळ्या झाडाला लागेल. सर्वांगी सुवास परित उगला न राही, सभोवती परिसर चंदन करीतची जाय. अथवा चंदनाच्या वासे तरु चंदन झाले स्पर्शी. हा गुण आहे चंदनाचा की सगळ्यांना स्वाद देत पण एकाला देत नाही. कोणाला देत नाही. हा वेळू, वेळूच्या झाडाला चंदनाचा वास लागत नाही का, गाठीत त्याला, वेळूला गाठीत ठिकठिकाणी. माशे गाठी असणारे मनुष्य काय तुमच्या आमच्यात कमी आहेत काय असो. पण असं जरी असलं तरी त्या चंदनाच्या पुढचा एक गुण संतांकडे जो चंदनात नाही, त्या वेळूला सुद्धा संतांनी संप्रदायात आणलं. कशाच्या रूपानं, पताक्याच्या रूपात. माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी. त्या वेळूचा उद्धार सुद्धा संत महात्म्यांनी केला. म्हणून असे संत महात्म्यांचं वर्णन महाराज म्हणतात, मी काय करू कुठल्या मुखानं करू, तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा घ्यावया कारुण, उद्धरावी जोन जड जीव. असो मी सुरुवातीलाच सांगितलं की ही सेवा श्री गुरु नानांची, पण कर्मधर्म संयोगानं माझा योग आला असो. आणि सांप्रदायिक सर्व मंडळी मी वर्णन केलं. धोंडोपंत दादांच्या फळावरचं गाव आहे, सांप्रदायिक आहे, संप्रदायाला धरून आहे सगळं. आणि त्यांच्या आपल्याच धोंडोपंताच्या फळावर असणारे नाना महाराज पाटील आणि त्यांचे चिरंजीव असणारे माऊली महाराजांनी संप्रदाय तो वाढवला, प्रसार प्रचार त्यांनी केला.
काय निष्ठा असेल लोकांची, आचरण कसं आहे. माझी भेट नव्हती पण आल्याच माणूस लगी लक्षात येतो वागणुकीवरून. ते तेज असतं. कशी त्यांनी या गावामध्ये पिढ्यानपिढ्याची सेवा त्यांची नुसती स्वतःपुरती नाही ठेवली, इतरांना सुद्धा दिली आणि सगळे सन्मार्गाला लावले. असो, त्यांच्यावर गुरूंचा आहे, त्यांच्यावर आशीर्वाद आहे, संत महात्म्याची कृपा आहे. असो, झालेली सेवा आपल्याला पांडुरंगाच्या चरणी अर्पण करायची. संत महात्म्यांच्या चरणी, साधू संतांच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी, श्री गुरु काकासाहेब, श्री गुरु दादासाहेबांच्या चरणी आपल्याला अर्पण करायचे. खरं बघितलं तर मी निमित्त आहे बरं का. बोलवून घेणारे तेच आहेत. जसं लहान बाळ असतं, रांगतं. आपली वडील, आपला बाप जेवायला बसला, तुरु तुरु करत येतं आणि वडिलांच्या ताटासमोर जाऊन बसतो. काय करतो? काय नाही, वडिलांच्या ताटातला पदार्थ घेतं आणि वडिलाला भरवायला जातं. त्याच्यावर वडील काय रागवतात? नाही, उलट वडिलांना आनंद होतो, अभिमान वाटतो. आणि आपल्या लेकराच्या हाताचा घास वडील आनंदाने खातात. त्याप्रमाणे हे सगळं संतांच्याच ताटातलं त्यांना अर्पण केलं जात आहे. बाळक बापाचे ताटी रिगे आणि बापा तेची जीव लागे, परिते संतोष होणी वेगे मुखची ओढवी. तैसा आम्ही जरी तुम्हा प्रती चावटी करीतसे बाळमती, परी तुम्ही संतोष जैसे जाती प्रेमाची असे. असो, एक वेळ मोठ्या अट्टासाने हाताने टाळी आणि मुखाने संतांचं नाम घ्या. तुकाराम तुकाराम तुकाराम.
हा हा अवतार तुम्हा घ्यावया कारण टाळ वाजवा अवतार तुम्हा घ्यावया कारण बोला अवतार तुम्हा घ्यावया कारण अवतार तुम्हा घ्यावया कारण घराया जन जड जीव घराया जन जड जीव अवतार तुम्हा घ्यावया कारण अवतार तुम्हा घ्यावया कारण उद्धराय जन जड जीव अवतार तुम्हा घ्यावया कारण अवतार तुम्हा घ्यावया कारण अवतार तुम्हा घ्यावया कारण अवतार तुम्हा घ्यावया कारण अवतार तुम्हा घ्यावया कारण